आई ऐक ना, बोल ना. तू जे पोहे बनवतेस ना ते डब्यात खूप कोरडे होऊन जातात. बरं मग काहीतरी हॅक कर ना की ते मऊ मऊ राहते. ओके. कांदे पोहे डब्यात न्यायचे झाले किंवा थोडं जास्त वेळ ठेवायचं झालं की थोडेसे वातड होतात. तर हे दिवसभर असे मस्त कापसासारखे मऊ लुसलुशीत ठेवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. बघा काय दिसतात. पटकन रेसिपी सुरू कर. चला, लेकीची फरमाईश आहे की पोहे ना डब्यात जरी दिले तरी ते अजिबात वातड नाही झाले पाहिजे. तर यासाठी काय करायचं याची सगळी टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बरं, वजनी किती पोहे घेतलेत, कपच्या मेजरमेंटमध्ये किती घेतले, किती कांदा घेतलाय, किती तेल घेतले, या सगळ्याची सविस्तर माहिती आहे ना या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लिस्टमध्ये बघायला मिळेल. जेणेकरून ती लिस्ट तुम्ही स्क्रीनशॉट करा, फोटो काढून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला ही रेसिपी करायची तेव्हा रेफर करू शकता. तर इथे पॅन ठेवला मोठ्या आचेवर आणि 3 पळीभर तेल मी तापायला ठेवलेलं आहे, म्हणजे 1/3 कप. तर यामध्ये शेंगदाणे घालायचे. 50 ग्रॅम शेंगदाणे पुरे होतात आणि तळून घ्यायचे. पोहे आपण सुरुवातीलाच करून नाही घेणार आहोत. कांदा जेव्हा परतायला घालू ना तेव्हा पोहे आपण धुवून घेणार आहोत. तर शेंगदाणे तळून घ्यायचे छान खरपूस असे शेंगदाणे तळून झाले. एकदम खुसखुशीत दिसत आहेत. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता हे शेंगदाणे काढायचे सेपरेट डिशमध्ये. आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण फोडणी घालूयात. सो फोडणी करता सगळ्यात आधी जाईल मोहरी. 1 टेबलस्पून मोहरी लागेल आपल्याला. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं, अर्धा टेबलस्पून जिरं घालायचं. जिरं हे छान फुलवायचं. त्यामध्ये जाईल हिंग, कढीपत्ता परतवून घेऊया. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. पाव किलो पोह्यांचा इथे वापर करते. पाव किलो पोहे आहेत तर पाव किलोच कांदा घ्यायचा आहे. पाव किलो कांदा चिरून 200 ग्रॅमला वजनाला कमी बसतो, कारण त्याचं टरफल, त्याचं मुळाकडचा भाग हे सगळं कट होऊन वजनाला 200 ग्रॅमपेक्षाही कमी बसतो. आणि पाव किलो पोहे भिजवले ना की त्यामध्ये पाणी शोषलं जातं आणि ते वजनाला जवळपास अर्धा किलोच्या जवळपास होतात, 400 ते 500 ग्रॅम. त्यामुळे हे इतके पोहे करायला पाव किलो कांदा आपल्याला लागेल. आता कांद्यासोबतच आपल्याला आहे ना मिरची पण परतून घ्यायची आहे. तर 10 हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्यात. बऱ्यापैकी तिखट आहेत या मिरच्या. याही मिसळून घ्यायच्या. कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून घेऊया. आता कांदा परतवून होतोय. आता आपण पोहे धुवायला घेऊ. काय होईल, सुरुवातीला जर तुम्ही पोहे स्वच्छ धुवून आणि जरी झाकून ठेवले तरी ते कोरडे कोरडे पडायला सुरुवात होते. त्यामुळे जेव्हा आपल्याला वेळ येते की आता कढईत घालायचे त्याच्या आधी 5 मिनिट फक्त आपण हे तयार करूया. तर इथे पाव किलो पोहे आहेत, चाळणीतच घेतलेत, चाळून घ्यायचे आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. एकदाच धुवायचे, खूपदा धुवायचे नाही आणि खूप वेळ धुवायचे नाही. आता एखादा रिकामा भांडा किंवा कुंडा घ्यायचा आणि त्यावर ही चाळणी ठेवून पोहे निथळून घ्यायचे. 5 मिनिटं पोहे इथे ठेवले होते मी चाळणीमध्ये निथळण्यासाठी. हे असे मोकळे करून घ्यायचे पोहे. सुंदर दिसत आहेत. पोहे तयार आहेत. लगोलग आपला कांदाही परतवून तयार झालेला आहे. बघा, एकदम मौसूत शिजलाय आणि त्याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झाली आहे. खूप ओव्हरकुक नाही करायचं. आता गॅस बारीक करायचा. यामध्ये घालायची 1 चमचा हळद, 1 टीस्पून. मिसळून घेऊया. हळद घातल्यावर कांदा 1 मिनिटभर परतायचा. सुरुवातीला हळद नाही घालायची. सुरुवातीला घातलं तर काय होतं ना, हळदीचा रंग पूर्ण बदलतो आणि काळपट पोहे होतात. त्यामुळे हळद शेवटालाच घालूयात. चल, हळद परतवून झाली. गॅस बंद नाही, मंद आचेवर आहे. आता यामध्ये हे पोहे घालूयात. आता सगळे पोहे घातले. ऑलरेडी हे छान फुललेलेच पोहे आहेत. आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून मीठ आणि
1 टेबलस्पूनच साखर. पोहे आहेत, साखरेशिवाय त्याला मजा नाही. साग्र संगीत सगळा कार्यक्रम झालेला आहे. आता हे पोहे छान परतवून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने मिसळून घेऊया. वा, हळदीचा रंग बघा काय सुरेख फुललाय. कमाल. आणि पोहेही मोकळे मोकळे झालेत. चला, हे पोहे छान मिसळून झाले की असे पांगवून घ्यायचे पुन्हा आणि झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं मंद आचेवर एक वाफ काढायची. पोहे छानपैकी 5 मिनिटं वाफवून घेतलेत. बघा, सुंदर अशी वाफ आलेली आहे. वा वा. आता यावर घाला बारीक चिरलेली कोथिंबीर. चला, आता वाफ बघूयात. हे बघा काय सुंदर वाफवून झालेत पोहे आणि एकदम मऊ आणि आता मोकळे सळसळीत आहेत. पण आपल्याला पोहे हवेत डब्यासाठी दिवसभर मऊसूत राहावे. हे असे खाल्ले ना, असे छान हे मऊच राहतात. म्हणजे गरम गरम खाल्ले. पण जसजसा वेळ जातो, स्पेसिफिकली डब्यात जेव्हा भरून नेले जातात ना, थोड्या वेळाने ते कोरडे कोरडे व्हायला सुरू होतात आणि ठोठरा बसतो. आता तसं नको व्हायला म्हणून काय करायचं, तुम्ही जर अगदी लहान प्रमाणात जरी करत असाल तरी छोट्या चाळणीमध्ये तुम्ही करू शकता. ऑर्डरसाठी पण ही आहे ना खरंच खूप छान एक टीप आहे, ते तुम्हाला सांगते. तर ज्या चाळणीमध्ये मी पोहे भिजवून घेतले तीच चाळणी घेतली आहे आणि या चाळणीमध्ये हे सगळे तयार पोहे काढून घेऊया. इथे कढईमध्ये खाली पाणी गरम करून घेतलंय. खूप खळखळून असं उकळतं पाणी नकोय, हलकंसं फक्त गरम पाणी, पाण्याला वाफ आली पाहिजे. त्यावर ही चाळणी ठेवायची, झाकण ठेवायचं आणि पोहे फक्त 5 मिनिट या पाण्यावर वाफवून घ्यायचे. या पद्धतीने चाळणीवर पोहे वाफवले ना पाण्याच्या वाफेवर, हे 1 तास 2 तास नाही 2-2 दिवस जरी ठेवले ना तरी तसेच मऊ लुसलुशीत राहतात. चला, आता आहे ना हे चेक करूयात. फक्त 5 मिनिटच वाफवलंय. क्या बात आहे. बघा, पोहे एकदम मऊ दिसत आहेत, एकदम मऊ लुसलुशीत झालेत. कमाल. आणि हे असेच कापसासारखे दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात, असे वाफेवर जर तुम्ही केले तर. पोहे कमाल दिसतात, कापसासारखे मऊसूत आणि मोकळे राहतात. हे पोहे दिवसभर जरी ठेवले, 2 दिवस जरी ठेवले तरी आहेत तसे राहतात. आता वजनाला हे बरोबर 1 किलोपेक्षा थोडे जास्त भरलेत. आणि प्लेट वाईज म्हणाल, पोर्शन साईज जर तुम्ही आपल्याला नाश्ता सेंटरमध्ये मिळतं तसं बघितलं तर 10 प्लेट छान बसतात छोट्या प्लेटभर. म्हणजे 2-2 पळीभर पोहे धरून 10 प्लेट भरतात. पण घरी खाण्यासाठी करत असाल तर 7 ते 8 जणांचे हे पोहे व्यवस्थित तयार होतात. तर अशाच अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.